आणि वळूयात पुण्याकडे. पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. भोरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या उपोषण करतायत. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात सुळेंनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. मायबाप सरकारनं मायबापासारखंच वागावं असं सुप्रिया सुळेंनी या रस्त्याच्या दुरवस्थेवरून म्हटलंय. पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोपही सुळेंनी केलाय. सरकारी जमीन 22,000 हेक्टर निधी उभारणी, याचा अर्थ काय, सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर. घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू. जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? ती विकताय एवढी मोठी 1000 एकर जमीन, याचा अर्थ काय की सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना. त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिस्कल डेफिसिट, तुम्हाला आठवत असेल FRBM ऍक्ट आणि फिस्कल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले. आता जर FRBM ऍक्टच्या प्रमाणे फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे विकावं लागतंय. याचा अर्थ फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाहीये ना, नाही तर कशाला जमीन विकायला लागली असती. आता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं.